नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये एक आता जबरदस्त ट्विस्ट कोणता येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होणार आहे। आता ही सौदामिनी जेव्हा मात्र आता ही अर्णवची जी ट्रक आहे तिने ती ट्रक मात्र अडवलेली असते आणि त्या जागी मात्र ईश्वरी स्वतः मात्र तेथे येणार आहेत। ते पण आता अर्णव ईश्वरीची एंट्री एकदम धडाकेबाज होणार आहे आणि आता तो जो गुंड आहे ह्या सौदामिनीचा, तर तो टेम्पो चालवणारा गुंड जेव्हा समोर येतो आणि त्याच्यासमोर आता जेव्हा ही सौदामिनी आलेली असते आणि त्याच वेळेस आता रमाकांतला ही सगळी खबर लागलेलीच असते आणि रमाकांत मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांना हे सगळं काही सांगतो। कारण आता ह्या सौदामिनीने जो टेम्पो अडवलेला आहे, कारण वल्लरी आणि ह्या सौदामिनीचं ठरलेलं असतं ह्या अर्णव ईश्वरीला स्पर्धेमध्ये भाग घेऊन द्यायचा नाही। आणि जेव्हा आता अर्णव ईश्वरी इकडे टेम्पो हा म्हणजे चेंज केलेला आहे आणि तो टेम्पो चेंज केल्यानंतर आता ही जी काही सात्विका नावा कंपनीचा जो टेम्पो आहे, तर तो टेम्पो आता तिकडे पुढे न जाऊन देण्यासाठी ह्या सौदामिनीने आपल्या कंपनीचा जो काही सात्विका नाव जो टेम्पो आहे तर तो मात्र तिकडे पोहोचून दिलेला नसतो। हे सगळं रमाकांतला माहिती झालेलं असतं, कारण ही खबर मात्र आता वल्लरीने सौदामिनीला दिलेली आहे। रमाकांत आता ह्या दोघीवर लक्ष ठेवून असतो, कारण त्याला माहिती असतं की आता वल्लरी काहीतरी कारस्थान करत आहे, आपण तिचं कारस्थानावर लक्ष ठेवायला हवं। त्या दिवशीसुद्धा तिने सगळ्यांच्या नजरा चुकून घरामधून कोणाला तरी बाहेर सोडलेलं आहे, नक्कीच काहीतरी सुरू आहे। म्हणून रमाकांत प्रत्येक हालचालीवर आता ह्या वल्लरीच्या हालचालीवर लक्ष ठेवत असतो आणि लगेच मात्र त्याच्यासमोर जेव्हा आता ही सौदामिनी आणि वल्लरी यांच्यामध्ये जे काही झालेलं आहे तर ते सगळं काही सत्य आता येतं आणि लवकरच मात्र आता रमाकांत ह्या वल्लरीला याचा जाब विचारतो की आता अगदी नाही म्हणत असते, माझ्यावर आरोप करतो, इतक्या दिवस घराच्या बाहेर होता आणि आज माझ्यावर आरोप करत आहे। म्हणून आता वल्लरी स्वतःची चूक म्हणजे झाकण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा रमाकांत म्हणतो की माझ्यावर म्हणजे कडे पुरावे आहे, कारण जेव्हा तू आणि उदयकांत एकमेकांना भेटले होते त्याचेसुद्धा फोटो माझ्याकडे आहेत आणि त्यात म्हणजे आत्ता सौदामिनी आणि तू दोघी एकमेकांशी काहीतरी डील करत होतात, ते सुद्धा मी ओळखलेलं आहे। तुमच्या दोघीमध्ये नक्की काय बोलणं झालं होतं, कारण हे जे काही आहे ना ते सगळं काही तुम्ही मुद्दाम दोघीजणी करत आहात हे मला माहिती आहे। म्हणून मात्र आज मी जे काही अर्णवला तुझं सत्य सांगणार आहे, कारण वल्लरी या मागे सुद्धा तू जे काही केलेले आहे कारस्थानं, ते प्रत्येक कारस्थानं आता माझ्यासमोर आलेली आहेत आणि आज मात्र माझ्या अर्णवला जर तू ह्या संकटात ओढत असशील, हे संकट तू जर अर्णववर आणत असशील तर मी तुला सोडणार नाही। कारण मी आतापर्यंत माझ्या सात्विकाला गमावलं, पण आज मी तुला सक्सेस होऊन देणार नाही, कारण तू सात्विकाने माझा संसार मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो संसार मात्र आता मी माझ्या अर्णवचा मोडून देणार नाही। माझ्या अर्णवला या संकटातून मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच आणि ह्या सगळ्यामागे तुझा हात आहे ही मी ओळखलेलं आहे। म्हणून मात्र आता वल्लरी म्हणते की हे बघ, तू जर असं केलं तर मी तुला सोडणार नाही, काही झालं तरी आज मी तुझं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणणारच आहे। असं जेव्हा रमाकांत म्हणतो तर वल्लरी म्हणते की थांब, मी आत्ताच तुला मारण्याची सुपारी देते। रमाकांत म्हणतो की तू कितीही काही कर, परंतु आज तुझं खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे। त्यानंतर रमाकांत घाईने मात्र अगोदर आता वल्लरीला तर धमकावतो। वल्लरीचे तर आता 12 वाजतात, वल्लरीला काय करावं ते काही कळत नसतं आणि म्हणून आता ही वल्लरी आता ह्या रमाकांतचं काहीतरी करावं लागेल म्हणून सौदामिनीला फोन करते, पण सौदामिनी कामात असते। सौदामिनी म्हणते की हे बघ, आता फक्त हा टेम्पो मला म्हणजे तिकडे पोहोचून द्यायचं नाही, अर्णवला कुठून तरी अडकवायचं, कुठून तरी स्पर्धेमध्ये भाग घेऊन द्यायचं नाही, कारण त्या मालाची वाहतूक जो काही तो करत आहे तर तिकडे पोहोचूनच द्यायचं नाही। म्हणून मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा आता हे अर्णव आणि ईश्वरी तिथे पोहोचायला नको, म्हणून लगेच आता ही म्हणजे सौदामिनी आहे तर ती वल्लरीचा फोन कट करते आणि वल्लरीला आता म्हणजे धक्काच बसतो, कारण ह्या सौदामिनीने फोन कट का केला असेल, तिला तर आता एक महत्त्वाची मला म्हणजे माहिती द्यायची होती। आता वल्लरीला फार टेन्शन येतं। त्यानंतर इकडे सौदामिनी
जेव्हा आता अर्णव ईश्वरी तिकडे आलेले आहे तर तिकडे येते. अर्णव ईश्वरीला आता ही सौदामिनीसुद्धा तेथे आलेली आहे बघून येते. पण त्याच वेळेस आता रमाकांत तेथे येतो. रमाकांत तेथे आल्यानंतर तो म्हणतो की हे बघ, आता कितीही चोराने म्हणजे छुपा डाव जरी केला ना, परंतु त्यातील आतील सूत्रधार कोण आहे हे माहिती नाही. परंतु आज मात्र मी असं काहीतरी म्हणजे सत्य आणलेलं आहे. आणि आज किती काही झालं तरी तुमच्या म्हणजे कंपनीला जो काही आमचा बळजबरीने टेम्पो तुम्ही अडवला आणि तुमच्या नावाचा टेम्पो तुम्ही आता बळजबरीने येते म्हणजे माल म्हणजे आमचा माल पोचून देणार नाही. पण तरीसुद्धा आता हे होऊ शकत नाही. म्हणून रमाकांत स्वतः पुढे येतो. आणि त्याच वेळेस आता अर्णव ईश्वरी ते त्यांचा जो टेम्पो आहे तर ते स्वतः घेऊन आलेले असतात. आणि रमाकांत ते ह्या सौदामिनीला खडेबोल उत्तर दिलेलं असतं की तू वल्लरीच ऐकते आणि वल्लरी तुझे कान भरते आणि वल्लरी आणि तू एकमेकींना सामील आहे. तुमच्या दोघींमध्ये जी डील झालेली आहे ते सगळं काही मला माहिती आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते की काय बोलतात बाबा तुम्ही, मामी ह्या सगळ्यामध्ये सामील कसं असू शकतात. त्यावरती रमाकांत म्हणतं की तुला माहिती नाही, मामी खूप आतल्या गाठीची आहे. आत्तापर्यंत तिने खूप काही केलेलं आहे आणि ते कारस्थान मात्र तिचे आता एक एक उघड झाले पाहिजे. आज मी तिला रंगेहात पकडलं, मी तिला सोडणार नाही. किती काही झालं तरी आज मी तिला नाही सोडणार. हे जे काही आहे हे सगळं तिच्यामुळे होत आहे. कारण ही मुद्दाम अर्णवला घरामध्ये अडकून ठेवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहे. आणि इशू, तुला आणखीन एक सत्य सांगायचं आहे की नम्रतालासुद्धा तुझ्याविरुद्ध भडकवण्याचं काम ही वल्लरी करते. कारण ही वल्लरी अशी बाई आहे तर ती मात्र कुणाचे संसार टिकून देणार नाही. कारण ही सात्विका आणि माझा संसार इने मोडलेला आहे. आजपर्यंत मी काहीच बोलत नव्हतो, पण वल्लरीशी कधी माझी बोलण्याची हिंमतच होत नव्हते. कारण वल्लरी खूप पोहोचलेली बाई आहे. त्याच वेळेस मात्र आता तेथे राजशिर्क्यांच्या घरी आलेले असते. आणि घरी आल्यानंतर वल्लरीला जेव्हा ती पाहते तर वल्लरीला आणखीनच धक्का बसतो. वल्लरी लगेच आता लपण्याचा प्रयत्न करते. तर सुप्रिया आता नम्रता करत आलेली असते. ईश्वरी, अगं नमू कुठे आहे, नमूबद्दल काही मला माहिती नाही आणि घराला कुलूप दिसलं म्हणून मी इकडे आले. आणि नम्रता जेव्हा तिच्यासमोर येते तर नम्रताच्या गळ्यात मणिमंगळसूत्र असतं, साडीवरती असते. ते बघून तर सुप्रियाला फार मोठा धक्काच बसतो. सुप्रिया म्हणते की अगं काय झालं नमू, म्हणजे तू कधी लग्न केलं. तेव्हा घडलेला सगळा काही प्रकार मात्र आता नम्रता ही सुप्रियाला सांगते. ते ऐकून तिला धक्काच बसलेला असतो. पण आता त्याच वेळेस मात्र वल्लरी ही लपून बसलेली असते आणि सुप्रियाने तिला पाहिलेलं असतं. परंतु काहीतरी तिचा म्हणजे भास होत असेल आणि नम्रताचं समोर सत्य बघून ती थोडीशी विसरलेली असते. पण तेव्हा तिच्या लक्षात येते की आपण मात्र येथे कोणाला तरी बघितलेलं आहे. नक्की कोण होतं, ती बाईच होती. आणि असं का होत असेल, मला सारखी तीच बाई का दिसत असेल. हे जे काही झालेलं आहे ते केवळ तिच्यामुळे घडलेलं आहे. मला मात्र ईश्वरीला हे सर्व सांगायला हवं आहे. ती विचारते की ईश्वरी कुठे आहे. नम्रता म्हणते की आई ती बाहेर गेलेली आहे कामानिमित्त आणि जेव्हापासून या घरात मी आले ना तेव्हापासून ती फक्त बाहेरच जात असते. घरातील सगळे काम ती मला करायला लावते आणि स्वतः मात्र मस्त अर्णवच्या मागे पुढे करत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं नम्रता तू काय बोलतेस, ईश्वरी तुझी बहीण आहे आणि इशू कधीही असं वागणार नाही. कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. नम्रता म्हणते की हो का आई, तुझा तिच्यावरच विश्वास आहे, माझ्यावर विश्वास नाहीच तुझा. तेव्हा सुप्रिया नम्रताला समजावते, अगं इशू किती चांगली आहे आणि तू तिच्याबद्दल असा विचार का करतेस, नक्की तुला काय झालं नम्रता. तर नम्रता म्हणते की आई तुला तर कायम तिचीच काळजी लागते, कधी तू माझा विचार केलेलाच नाही. नमूचं जे वागणं आहे तर ते सुप्रियाला खटकतं. आणि आता मात्र ती विचारते की तुझी सासूबाई कुठे आहेत आणि त्यांना हे लग्न वगैरे सहन झालं का नाही. कारण त्या प्रत्येक वेळेस आता हे लग्नासाठी विरोध करत होत्या. आणि त्याच वेळेस मात्र नम्रता म्हणते की थांब आई, मी त्यांना बोलवून घेऊन येते. म्हणून आता ही नम्रता जेव्हा वल्लरीला रूममध्ये बोलवायला जाते तर आता ही वल्लरी लपून बसलेली असते. ती काही बाहेर यायला तयार नसते. तर आता बाहेर येत नाही म्हटल्यानंतर नम्रता विचारते की काय गं, नक्की तुझ्या सासूबाईंचा एखादा फोटो वगैरे मला पाहायला मिळेल का. तर नम्र म्हणते की हो ना, मी दाखवते माझ्या मोबाईलमध्ये आमचे जे काही आता हे फोटो आहेत तर ते फोटो मी तुला दाखवते. आणि त्याच वेळेस मात्र आता नम्रताने ते फोटो दाखवलेले असतात आणि मोबाईलमधील ते फोटो बघून सुप्रियाला धक्का बसलेला असतो. सुप्रिया म्हणते की अगं हे कसं शक्य आहे, ही तर तीच बाई आहे आणि ती तुझी सासू कसं होऊ शकते. आता मात्र हे जे काही आहे तर त्याचा मला सोक्षमोक्ष लावावंच लागेल. आणि नम्रता मला हे लग्न मान्य नाही, तू जे काही केलं ना ही तीच बाई आहे
आणि तिच्या मुलाशी मी तुला संसार नाही करून देणार. पण आकाश सर चांगले आहेत, मला एकदा आकाश सरांशी बोलायला हवं. नम्रता म्हणते की आई, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. आकाशला येऊन दे आणि ईश्वरीला येऊन दे आणि इथेच थांब. तेव्हा आता म्हणजे सुप्रिया काही ऐकायला तयारच नसते. इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांनी मात्र आपला टेम्पो सौदामिनीच्या म्हणजे टेम्पो अडवून जे काही तिने आता हे केलेलं आहे तर तिला त्या गुन्ह्याखाली मात्र पोलीस केस केलेली असते. बळजबरीने तिने हे सर्व केलेलं आहे म्हणून रमाकांत बरोबर पुरावे आणून तिला खडेबोल उत्तर दिलेलं असतं आणि आपला टेम्पो अगदी तेथे माल त्याने पोहोच केलेला असतो आणि हे सगळं रमाकांतमुळे शक्य झालेलं असतं. त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव एका हॉटेलवर येतात गप्पा करत करत. तेथे मात्र मस्त आता जिलेबी त्यांना खायची असते. तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, जिलेबी तुम्हाला खायची आहे का? तर तो जो काका आहे तर ते काका म्हणतात की हे बघा, एकतर मी खूप थकलो, माझी आता कॅपॅसिटी संपलेली आहे, मी काही आता जिलेबी वगैरे काढू शकत नाही. ईश्वरी म्हणते की मला येते, मी काढते. म्हणून ईश्वरी स्वतः आता जिलेबी वगैरे काढते आणि तेथील अर्णवला प्रेमाने ती जिलेबी भरवते. अर्णव आणि ईश्वरी इतके खुश आहे आणि आता रमाकांत मात्र त्यांना वल्लरीचं सत्य सांगतो परत. आणि वल्लरीचं सत्य सांगितल्यानंतर तेवढ्यात नम्रताचा आणि म्हणजे सुप्रियाने कॉल करायला सांगितलेला असतो. ईश्वरीच्या मोबाईलवर सुप्रियाचा कॉल येतो. सुप्रियाने जे सत्य सांगितलेलं आहे तर ते ऐकून ईश्वरीला धक्काच बसतो. कारण आता मात्र असं काहीतरी सत्य तिच्या समोर आलेलं असतं की ज्याची ती इतक्या दिवसातून वाट बघत असते. आणि त्या सत्याचा उलगडा म्हणजे हे सगळं करणारी आता ही वल्लरी मामी आहे. हे सत्य मात्र जेव्हा सांगितलं तेव्हा ईश्वरींना बाबांचं बोलणं आठवतं. बाबासुद्धा हेच म्हणाले होते. तर ईश्वरी मात्र आता ह्या वल्लरीचं रूप समोर आल्यानंतर काय नवीन स्टँड घेते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.